हा संपदा झालं एकदाच. वेलकम. काय एकदम नवीन घरी आल्यासारखं वाटलं की नाही? हा संपदा तू वेडी आहेस? काय आहे हे सगळं? रॉकी, मी तुला सांगितलं होतं ना यात पडू नको म्हणून, तरी तुला कळत नाही. हे करायला आली तू इकडे? रॉकी, मी फक्त तुझ्यासाठीच करत होते. माझ्यासाठी? मी तुला सांगितलं होतं हे काहीच करू नको म्हणून. शिवाने तुझ्या अभ्यासाची जबाबदारी दिली माझ्यावर आणि तू इथे हे सगळं करते. नाही नाही, ऍक्च्युली ना माझं चुकलं. मी तुला इकडे घेऊन आलो. जा तू घरी जा, मी येईन तिकडे शिकवायला. तू इथे थांबू नको प्लीज. संपदा जा. संपदा प्लीज. भाऊजी, तुम्ही आता इथे काही काम होतं का? तेच आपलं नेहमीच. म्हणजे हे असं आहे ना वहिनी, काय आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेला आठवण करून द्यावी लागते की हे घर माझं आहे, पण तुमच्या लक्षातच येत नाही. हा, मी काय म्हणते भाऊजी, या विषयावर आपण नंतर बोलूया ना. आता जरा कामं आहेत ना, मी आवरते. तुला काय वाटतं माझ्या लक्षात येत नाही? तू आता इथून जाणार, मग शिवाला फोन करणार, मग शिवा येणार, मग तो गाडा घालणार. आज मी हे होऊच देणार नाही. अरे वहिनी, सामान बघ किती आहे. अरे तुझी ओळख करून द्यायची राहिली वहिनी. दादा आव ना. हे मला मदत करायला आले. हे बघ ना, मदतनीस 1, मदतनीस 2, मदतनीस 3, मदतनीस 4. हे अजूनही आहेत बाहेर. हा, अरे दादा, अरे मुंह देखने को आहे गया, सामान कितना है. चला ना, चलो. ए चला रे. अहो, उचल दादा, खुर्ची. अहो, कुठे चाललाय? अहो भाऊजी, असं काय करताय? हा घरातला विषय नाही, यांना कशाला? अहो काय करताय? अहो थांबा. अहो कुठे घेऊन चाललाय ते सगळं? अहो दादा ठेवत आहे. अहो भाऊजी, यांना सांगा ना. अहो, चल चल अहो, चल, कुठे जाऊ दे चाललाय? जाऊ दे. अहो कुठे जाताय दादा? अहो काय करताय दादा? दादा थांबा ना. अहो दादा काय करताय? अहो काका, अहो दादा कोणीतरी या. अहो ताई तुम्ही तरी या. अहो थांबा ना. हे शिवाचं घर आहे ना? काय चाललंय हे सगळं? हे सगळं सामान बाहेर का काढतायत? शिवाला माहित असेल का? अरे हा तो शिवाचा काका आहे ना, हा असा काय वागतोय? अरे संपदा, बोल संपदा. टंबो ऐक ना, शिवा कुठे आहे? शिवा इथेच आहे. का ग? ए शिवा, शिवा. काय झालं आशू? संपदाचा फोन आहे. काय ग, काय झालं? अरे खूप काहीतरी प्रॉब्लेम झाला इथे. मी ऍक्च्युली वस्तीत आले होते आता अभ्यासासाठी आणि अचानक शिवाच्या इथून क्रॉस होताना बघितलं तर शिवाच्या घरातून कोणीतरी सामान सगळं बाहेर फेकते. खूप गोंधळ चालू आहे इथे. एक मिनिट, शिवाच्या घरी गोंधळ?
अरे काय झालंय तू स्पीकरवर टाका हा एक मिनिट बोल संपदा. मला काहीच कळत नाहीये. इथे इथे खूप माणसं जमा झाली आहेत आणि शिवाच्या घरातलं सगळं सामान बाहेर फेकतायत. काय कोण आहे ती माणसं? मला माहित नाहीये पण एक माणूस म्हणत होता की शिवाचे काका आहेत ते. ह्या काकाची हिंमत कशी झाली आहे करायची? शिवा शांत हो. हा ऐक ना काकू रडताय तिथे. मला खरंच कळत नाहीये मी काय करू आता. तुम्ही या ना लवकर प्लीज. एक काम कर संपदा, ऐक तू आधी काकूंना व्यवस्थित सावर. आम्ही आलोच तिथे, आम्ही पोचतो. हो प्लीज लवकर ये शिवा. या काकाला नाही इंका दाखवला ना मी तर नावाची शिवा नाही बघ मी. आता लगेच जायची काही गरज नाहीये. नाही ताई बास. हे बघा आपल्या घरावर आलंय, आपण शांत नाही बसणार होता बास. बाप रे, आई बघतेस लगेच कशी हिची भाषा बदलली ते. ती आता हे बोलायची गरज नाहीये, ही वेळच भाऊ नाहीये. ही मुलगी. एक मिनिट. हे बघ शिवा, प्रत्येक गोष्ट सोडवण्याची एक कायदेशीर साधी पद्धत असते. सगळं आपण ठरवायचं नसतं. गोंधळ घालायचा नाहीये कुठलाही. आशू आणि शिवा तुम्ही दोघेही जा. आणि आशू काही लागलं तर मला सांग, पोलीस वगैरे काही. नाही भाऊ असं काही होणार नाही. मी बघते. मी आले. आलोच आम्ही. हा सुहास ही शिवा तिथे गेली आता. अगं पण भाऊंनीच तिला जायची परवानगी दिली आहे. ते माहितीये मला. ती तिकडे जाऊन काय करते हे कळणं महत्वाचं आहे ना आपल्याला. हो 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 हो. एक काम कर, जवळ ये, मोठ्याने बोलू का? किट्टू डार्लिंग, तू म्हणजे शिवा, तू तुझं घर वाचवायला नाही तर या घरातून कायमचं बाहेर पडायची तयारी करायला गेलीस. हो दादा. ओ दादा. ओ ताई तुम्ही तरी या ना. ओ कोणीतरी थांबवा ना यांना. हो भाऊजी असं नका करू. हो थांबा ना. काय चाललंय? भाऊजी तू शिवानीला फोन कर आधी. मी कॉल केला ते येत आहेत. तुम्ही शांत व्हा ना काकू. काकू काय झालं? काका काका बाहेर या. ओ काका. कोण आहे रे? आम्ही आहोत पाना गँग. ए चिल्लर, जास्त खळखळ ना, निघायचं. चला निघा. काका तुम्ही हे सगळं करताय ना ते चुकीचं आहे. हो एक काम करतो, तुझं गॅरेजही खाली करतो, मग बरोबर होईल. हो काका नीट बोला. हे जर सगळं शिवाला कळालं तुम्हाला हिशोब द्यावा लागेल तिला. बापरे, घाबरलो. कळू दे तुझ्या शिवाला. या जगदीशशी पंगा घेतला तर काय होतं कळलं ना. जा. हे बघा काका, आम्ही पोलिसांना बोलवा. चले. हे भाई, शिवा आता बघा काका. कोणी हात लावला माझ्या घराला? बाहेर यायचा. बाहेर यायचं का मी?
आपल्याशी लढायला काही प्रॉब्लेम नाही, पण माझ्या दारापाशी नाही आलं पाहिजे होता तुम्ही. आपल्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय. नाही तुमची हड्डी पसली एक केली ना तर नावाची शिवा नाही हं? शिवानी शिवा शिवानी थांब. अगं शिवा, मारामारीची काय गरज आहे? काका आहे मी तुझा. ए काकू जेव्हा घरात एकट्या होत्या तेव्हा गुंड बोलवायची काय गरज होती? घरातलं सगळं सामान बाहेर काढायची काय गरज होती? आता शिवानी काय करायचं आणि काय नाही करायचं आणि काय केलं पाहिजे हे शिवाच ठरवेल. तू कशाला मध्ये बोलतो? गप्प बस. काकू मला फक्त जावई मानत नाहीत तर त्यांचा मुलगाही मानतात. बाई आजींचा मानलेला नातू सुद्धा आहे मी. त्यामुळे तुझे काही हे जे पराक्रम आहेत ना त्याची शिक्षा तुला मिळणारच. शिवा, मी पोलिसांना फोन करतोय. नाही, पोलिसांना फोन नका करू. अगं पण आई, हे बघ शिवानी, काही झालं ना तरी ते तुझे काका आहे आणि हे आईंना कळलं ना तर त्यांना वाईट वाटेल ग. नको, पोलिसांना नको कळवायला. आई मग काय सोडून द्यायचं का? हा, त्याने घरात येऊन राडा घातला, माझ्या संसारात विष कालवलं, ते सगळं सहन केलं ना मी. पण त्याने आज तुला घराबाहेर काढलंय. तुला तर सोडणार नाही. शिवानी, नात्यांची किंमत त्यांना नसली ना तरी आपल्याला आहे. आपण नाती नाही तोडू शकत. भाऊजी, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? मला घरातून बाहेर काढून काय मिळालं तुम्हाला? अहो, हे तुमच्या भावाचंच घर आहे ना. आणि काय कमी आहे तुमच्याकडे सांगा ना. आज मी माझ्या मुलीला थांबवलं, पण हे शेवटचं. भाऊजी, मला तुमच्याकडून वचन हवंय. यापुढे तुम्ही या घराकडे ढुंकूनही पाहणार नाही. अगं आई, ह्याला लाज असती तर आधीच वचन दिलंस आणि समजूतदारपणे वागला असता. लाज नाहीये, तू का असं करतेयस? देतो मी वचन देतो. दिलं वचन.
ए काका, 3 बोलायच्या आधी निघायचं इथून आता. 1 2 गेला पळून. आपण सगळं सामान आता आत लावूया. तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना. चला. भाई लोग, तुम्ही एवढ्या लगेच इथे आलाच, थँक्यू सो मच. भाई, आपने तो पराया कर दिया हम लोग को. क्या काय यार. आणि थोडं लवकर आलो असतो तर तुम्हाला यायला पण नसतं लागलं. शिवा सॉरी. का? शिवा तू बोलली की घराकडे लक्ष द्या आणि आम्ही. आणि तुम्ही ठेवताय. आता काकालाच दुर्बुद्धी झाली, त्याला काय करणार आपण. आणि संपदा, थँक्यू अगं, तू वेळेत फोन केलास म्हणून आम्ही येऊ शकलो. ए, मला काय थँक्यू बोलतेस ग? अगं आम्ही येतो. हा शिवा, येतो आम्ही. तर जगदीश काकाला असंच सोडायचं नाही. हो. चल. तुम्ही वा पुढे, मी येते. हा, बाय बाय. ये. आई, अगं काकाची हे करायची हिंमत कशी झाली? आणि आजी कुठे आहे? काय माहित. त्यांना माहिती असणार आई घरात नाहीये, मी एकटीच आहे, म्हणूनच त्यांनी ही एवढी हिंमत केली. अगं हो, पण ती गेलीये कुठे? मी चहा आणतो. नाही नको, मी बनवते. नाही नाही काकू, तुम्ही बसा. तुम्ही स्वतःला सावरा, मी चहा घेऊन येतो छान. मस्त चहा प्या. आई, आता मला नीट सांग, काय झालंय? त्याचं काय ना शिवानी, आईनं दिव्याचा पाठलाग करत तिच्या मागे गेले. काय? हो, म्हणजे काय झालंय ना शिवानी, आईंना शंका होती की दिव्या जे वागते, जे दाखवते तसं काही नाहीये, तो सगळा दिखावा आहे. आणि तुला तर माहितीये चंदन बद्दल आपल्याला सुद्धा काहीच माहिती नाहीये. म्हणून मग आई म्हणाल्या की मी स्वतःच जाऊन खात्री करून घेते. अगं आई, पण ते जवळ असेल का? आणि तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं सगळ्यांनी? अगं कसं सांगणार तुला, तुला सांगून तुझं टेन्शन वाढवू. अगं आधीच आपल्या घरात काही कमी गोष्टी चालू आहेत, त्यात भाऊजींचं हे असं वागणं, त्यात आईंचा हा पाठलाग वगैरे. पण शिवानी, ह्यातलं जावई बापूंना काही कळू देऊ नकोस. काय वाटेल ग त्यांना? आई, तू नको करूस काळजी, सगळं नीट होईल. किटू डार्लिंग, किटू डार्लिंग, हे बघ. हे बघ शिवाचा व्हिडिओ. बघ मारामारी कर. हे बघ, याला मारला बघ कसं आहे बघ. बाप रे सुहास, तुला कळत नाहीये तू काय काम केलंयस ते? मला कळतंय. हे बघ, लवकरात लवकर आपल्याला हा व्हिडिओ व्हायरल करायचा आता. काळजी करू नकोस, माझा एक मित्र आहे, त्याला सांगतो व्हायरल करायला. अरे मग वाट कसली बघतोयस? लवकर कामाला लाव. सगळ्यांना कळलं पाहिजे देसाईंची सून, सीताईची सून काय काय बाहेर तमाशे घालते. म्हणजे तुला कळतंय का? आपल्या नातेवाईकांना, आईच्या मैत्रिणींना आणि कंपनीतल्या सगळ्या लोकांना हे तमाशे लवकरात लवकर कळले पाहिजे. तुझ्या एक लक्षात येते का, सीताईने हा व्हिडिओ बघितल्यानंतर ती केवढी चिडणार आहे ते. चिडणार आहे. आता त्या शिवाचा विषय संपलाच म्हणून समज. येस.
हसत बसू नकोस. कामाला लाग लवकर. काय करू? फोन फोन. हॅलो